हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी ब्लाऊज स्लीव डिझाईन दाखवते आहे. चला तर मग सुरुवात करूया. बघा, मी आता नेहमीप्रमाणे अस्तरवर आपल्या मापानुसार बाही मी आता कटिंग करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बाही मी आता कट करून घेतली आहे. त्यानंतर आता खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच मार्क करायचा आहे आणि त्यानंतर आपण जसा फिशकटला आकार देतो त्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने बघा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार दिल्यानंतर आता आपण इथून 4.5 इंचावर मार्क करतो आहे आणि या साईडला 1 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेतो आहे. आणि बघा, मी असा आकार एक पानाचा आकार सुंदर असा मी देऊन घेते आहे. प्लीज डिझाईन खूप सुंदर येणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर पेनाच्या सहाय्याने मी आधी खडूने मार्क केला, आता पेनाने मार्क करते जेणेकरून सेम आपली डिझाईन खालच्या साईडला मार्क होईल यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने मार्क केल्यानंतर बघा, मी आता दोघं स्लीव्जला सेम आकार मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आता ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ठेवून आता आपण जिथे खडूने मार्क केलेले डिझाईन आहे तिथे आपल्याला पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर बघा, मी पूर्ण शिलाई टाकून घेतलेली आहे आणि याने आपल्याला इथे एक्स्ट्रा कापड सोडून अशा पद्धतीने पूर्ण डिझाईनला अशी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर छोटे छोटे मी असे कट मारून घेते आहे जेणेकरून आपला आकार व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल, त्यासाठी मी कट मारून घेते आहे. कट मारल्यानंतर आता मी अस्तरला अशा पद्धतीने बघा उलटवून घेते आहे. बघा, तर अशा पद्धतीने उलटल्यानंतर आपल्याला इथे एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, मी आता शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरच्या साईडला बघा आता किती सुंदर आपली डिझाईन रेडी झालेली आहे आणि वरच्या साईडला पण अशा पद्धतीने मी शिलाई टाकून घेते आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आता कटिंग करून घेते आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी दोघं स्लीव्ज रेडी करून घेतलेले आहे. त्यानंतर असे बटन घेतलेले आहेत, आपल्या साडीच्याच कलरचे बटन घेतलेले आहे आणि बनवून घेतलेले आहे मी ते. आणि त्यानंतर आता आपण इथे अशा पद्धतीने बटन आता दोघं स्लीव्जला मी अटॅच करून घेते आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा, अशा दोघं स्लीव्जला मी आता बटन अटॅच करते आहे आणि जर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही इथे अशा पद्धतीने मणी अटॅच करू शकतात.